नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. वाढीव घरपट्टी रद्द करण्याच्या मागणीसाठी आज नागरिकांनी व वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली सांगली, मिरज व कुपवाड महापालिकेवर भव्य मोर्चा काढत जोरदार आंदोलन केले. आंदोलकांनी घोषणाबाजी करत वाढीव घरपट्टीचा निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी केली. मोर्चा दरम्यान कृती समितीचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी नागरिकांना संबोधित करत वाढीव घरपट्टीमुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक अन्याय होत असल्याचा आरोप केला. वाढीव घरपट्टीचा निर्णय तातडीने मागे न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. यानंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी महापालिका आयुक्तांनी या विषयाची जबाबदारीपूर्वक दखल घेत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, तसेच नागरिकांच्या भावना विचारात घेऊन सकारात्मक भूमिका घेतली जाईल असे आश्वासन दिले. या मोर्चामध्ये माजी नगरसेवक हनुमंत पवार, व्यापारी संघटनेचे समीर शहा, लोखंड बाजार समिती व सेंचुरी मार्केटचे अध्यक्ष सलीमभाई नदाब, पान असोसिएशनचे प्रदेश अध्यक्ष अजितराव सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष रत्नाकर नांगरे, कॉम्रेड संघटनेचे अजित सूर्यवंशी, मनसेचे कार्याध्यक्ष तानाजी सावंत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, विद बर्वे, नगरसेवक फिरोज पठाण, पान असोसिएशनचे युसुफ जमादार तसेच सांगलीतील विविध प्रतिष्ठित व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, सन्माननीय नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा शांततेत पार पडला असून आंदोलनकर्त्यांनी वाढीव घरपट्टीचा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी प्रशासनाकडे केली. महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी सतीश भादोले यांचा रिपोर्ट. आंदोलनच्या कृती समितीने जी बंद पुकारणी केली होती त्या अनुषंगाने शिष्टमंडळाची माझी भेट झाली. त्यांनी 15-20 अराउंड प्रश्न विचारले होते. त्यांचा आक्षेप होता की घरपट्टीमध्ये अन्यायकारक चेंजेस झालेले आणि त्यामध्ये दुरुस्ती करण्यात यावं. त्या अनुषंगाने आम्ही त्यांना रितसर लेखी उत्तर दिलेले आहे आणि त्यामध्ये जरी अजून काही त्यांच्या शंका असेल, जे माननीय महापौर साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली आहे, त्यांचं म्हणणं होतं त्यामध्ये काही तज्ज्ञ व्यक्ती घेऊन त्यांचं मत घेऊन जे काही चेंजेस प्रस्तावित करायला पाहिजे त्या अनुषंगाने प्रस्तावित करण्यात यावं. तर त्या अनुषंगाने पुढच्या आठवड्याला ह्या समितीच्या परत बैठक होऊन हे सर्व रितसर आम्ही माननीय महापौर साहेब आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जे समिती आहे त्यासमोर मांडणार आहोत आणि जे चेंजेस जे नियमाच्या पलीकडे न जाता करता येते त्यामध्ये आपण नक्की चेंजेस करणार आहोत. पण जे बेसिक गोष्टी आहेत, जे भांडवली मूल्याचं फाउंडेशन आहे त्यामध्ये चेंजेस करता येणार नाही. जसं आहे की भांडवली मूल्यामध्ये जे रेडी रेकनर दर आपण साहेब रजिस्ट्रारचा घेतो ते बेसिक गोष्टी आहेत त्यामध्ये चेंज करता येत नाही, किंवा बिल्टअप एरियाचे जे विषय आहेत त्या अनुषंगाने पण आपल्याला जे बेसिक गोष्टी आहेत ज्यामध्ये भांडवली मूल्य पूर्ण आधारित राहते त्याला चेंज करता येत नाही. पण ज्या लोकांना सवलत द्यायला पाहिजे किंवा काही चेंजेस करायला पाहिजे त्या अनुषंगाने नक्की प्रशासन सकारात्मक दृष्टिकोन ठेवेल. पण सर्व सांगलीकरांना माझा एक अनुरोध आहे की आपण सर्वांनी ह्यामध्ये ज्यांना टॅक्स मान्य आहे आणि सांगलीच्या विकासाकरिता आपण सर्वांनी ह्यामध्ये सहभागी व्हावी आणि टॅक्सचे जे भरणं आहे ते लवकरात लवकर करावी. माननीय महापौर साहेबांच्या अभय योजनाचं परत माननीय महापौर साहेबांनी 1 महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे. त्या सर्वांनी याचा लाभ घ्यावे आणि स्वतःचा टॅक्स याप्रमाणे भरणं करावे. धन्यवाद. आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड
416416 कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibanjan.in.